नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल गीता ज्ञानमध्ये। म्हाडा मुंबई मंडळाची 2030 घरांची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 475 बिल्डिंग नंबर 12B पॉकेट 1 कन्नमवार नगर विक्रोळी या प्रोजेक्ट बद्दल माहिती तसेच सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ दाखवणार आहोत। या प्रोजेक्टचा समावेश म्हाडाने नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांमध्ये केला आहे। संकेत क्रमांक 475 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। या प्रोजेक्टमध्ये 1 BHK चे 86 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 43.92 स्क्वेअर मीटर म्हणजेच 472 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 50,31,408 रुपीज आहे। अनामत रक्कम 50,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। महारेरानुसार या प्रोजेक्टची प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन 31/3/2026 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। हा प्रोजेक्टचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये एका फ्लोअरवर 4 फ्लॅट आहेत, एक स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट देण्यात आल्या आहेत। हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम, राईट साईडला किचन, लेफ्ट साईडला लॉबी दिली असून त्यामध्ये वॉश बेसिन आणि वॉशिंग मशीनसाठी वेगळी जागा दिली आहे। बाथरूम आणि WC वेगवेगळे देण्यात आले आहेत। तसेच पॅसेजमधून पुढे गेल्यावर बेडरूम देण्यात आला आहे। या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी चांगली आहे। या प्रोजेक्टपासून विक्रोळी रेल्वे स्टेशन 10 मिनिटांवर आहे। या प्रोजेक्टपासून बस स्टॉप 1 मिनिटावर आहे। या प्रोजेक्टपासून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे 2 मिनिटांवर आहे। या प्रोजेक्टपासून अपकमिंग विक्रोळी मेट्रो स्टेशन 4 मिनिटांवर आहे। शाळा, कॉलेज, डीमार्ट यासारख्या सोयी सुविधा जवळपास आहेत। नमस्कार, आज आपण विक्रोळी येथील कन्नमवार नगर पॉकेट 1 बिल्डिंग नंबर 12B येथे म्हाडाच्या बिल्डिंगला भेट द्यायला आलेलो आहोत। इथे म्हाडाने आपल्याला LIG मध्ये 86 फ्लॅट 1 BHK चे उपलब्ध करून दिलेले आहेत। आपण हा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। इथे विक्रोळी स्टेशनवरून A397 ही बस येते आणि त्याचा हा शेवटचा स्टॉप आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला म्हाडाची ही बिल्डिंग आहे। तर आपण त्या प्रोजेक्टला भेट द्यायला जातोय। चला बघूया सॅम्पल फ्लॅट बघायला मिळतोय का आणि प्रोजेक्ट कसा आहे। आम्ही आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। इथे जवळपास म्हाडाच्याच जास्त करून बिल्डिंग आहेत आणि कन्नमवार नगर हा खूप फेमस एरिया आहे विक्रोळी मधला। तर सॅम्पल फ्लॅट बघायला जातोय आपण। चला बघूया सॅम्पल फ्लॅट कसा आहे। आता आपण संकेत क्रमांक 475 ह्याच्या बिल्डिंगच्या गेटवर उभे आहोत। आपल्याला आतमध्ये कदाचित एंट्री मिळणार नाही, कदाचित आपल्याला सॅम्पल फ्लॅट बघायला सुद्धा मिळणार नाही। आपण पाहू शकता माझ्या मागे बिल्डिंगचं बहुतेक काम पूर्ण झालेलं आहे, फ्लोर जळलेले आहेत, पण आतमधलं कन्स्ट्रक्शनचं काम कदाचित बाकी असेल। आम्हाला प्रोजेक्टमध्ये सॅम्पल फ्लॅटची शूटिंग करण्यास मनाई करण्यात आल्यामुळे आम्ही जो सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ आपल्याला दाखवत आहोत तो आमच्या एका सबस्क्रायबरने दिलेला आहे। लिव्हिंग रूम मध्ये एंट्री केलेली आहे आपण। लिव्हिंग रूम चांगला प्रशस्त दिसून येत आहे। खूपच प्रशस्त लिव्हिंग रूम आहे। वरती फॉल सिलिंग करून दिलेली दिसत आहे। आपण पाहू शकतोय स्लाइडिंग दिसत असून त्याला ग्रिल सुद्धा केलेली दिसून येत आहे। आणि आता आपण किचनला एंट्री केलेली आहे। किचन सुद्धा खूपच स्पेशियस आहे। त्याला सुद्धा विंडो केलेली आहे, ग्रिल केलेली आहे, एक्झॉस्ट दिलेला आहे आणि पूर्ण टाइल्स बसून देण्यात आलेली आहे आणि लॉफ्ट सुद्धा दिसत आहे आपल्याला। किचनच्या समोरच छोटीशी लॉबी दिलेली असून त्यामध्ये वॉश बेसिन आणि वॉशिंग मशीन साठी वेगळी जागा दिली आहे। उजव्या हाताला वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेला आहे आणि डाव्या हाताला बाथरूम देण्यात आलेला आहे। त्यानंतर बेडरूम देण्यात आलेला आहे। बेडरूम सुद्धा चांगल्यापैकी प्रशस्त आहे। इथे सुद्धा विंडो असून ग्रिल देण्यात आलेली आहे। म्हाडाच्या फ्लॅटचा कार्पेट एरिया 472 स्क्वेअर फीट आहे। त्याच कार्पेट साईजची मार्केटमध्ये अंदाजे किंमत 80 लाखांच्या वर आहे। म्हाडाची किंमत पाहता इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला अंदाजे 15 ते 20 लाख कमी मध्ये मिळू शकतात। इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 21,000 रुपये आहे। मायनस पॉइंट मध्ये हा प्रोजेक्ट नाल्याच्या बाजूला आहे आणि तिथे डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो।
तसेच या प्रोजेक्टची डेट ऑफ कम्प्लिशन 31/3/2026 म्हणजे 1.5 वर्षांनी आहे. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि 1 BHK फ्लॅटचा कार्पेट एरिया इतरांच्या मानाने मोठा दिला आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला असता आपण या प्रोजेक्टविषयी विचार करून निर्णय घ्यावा. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.